नमस्कार सर्वांना, मी प्रांजली। दिवाळीचा हा पहिला व्हिडिओ बनवताना खूप आनंद होत आहे। येणाऱ्या दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। आपण काय म्हणतो किंवा साजरी सुद्धा करतो की दिवाळी फक्त 5 दिवसांची आहे, धनत्रयोदशी पासून ते भाऊबीजेपर्यंत। पण खऱ्या अर्थाने दिवाळी जी आहे ना ती वसुबारस पासून सुरू होत असते। आणि वसुबारस पासून जर आपण दिवाळी, आता मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये ज्या पद्धतीने सांगणार आहे त्या पद्धतीने जर आपण सेलिब्रेट केली, साजरी केली, तर खऱ्या अर्थाने दिवाळीचा जो आनंद आहे तो सुद्धा आपल्याला मिळेल आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपा जी आहे ती आपल्याला मिळेल। आता माता लक्ष्मी म्हणजे पैसाच का, पैशाचा पाऊस पडणार का, तर नाही। तुम्हाला माता लक्ष्मीचाच अर्थ अजून कळालेला नाहीये। लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच नाही, लक्ष्मी म्हणजे घरामध्ये आनंद, लक्ष्मी म्हणजे आपलं घर गोकुळासारखं, लक्ष्मी म्हणजे आपल्या घरामध्ये धनधान्यात बरकत, लक्ष्मी म्हणजे आपल्या घरातील सर्वांना उत्तम आरोग्याची प्राप्ती, लक्ष्मी म्हणजे आपल्या घरातील सर्वांना दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद, लक्ष्मी म्हणजे आपल्या घरातील कुटुंबामध्ये प्रत्येकाला एकमेकांबद्दल प्रेम, जिव्हाळा, लक्ष्मी म्हणजे समोरच्याचं दुःख बघितल्यानंतर आपल्याही डोळ्यात पाणी येणार, लक्ष्मी म्हणजे अजून असं बरंच खूप काही आहे। त्यामुळे लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच, हा जो गैरसमज आहे ना तो तुम्ही काढून टाका। आणि तुम्ही वसुबारस पासून जर दिवाळी साजरी कराल तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी सांगितल्या नाही, खऱ्या अर्थाने लक्ष्मी म्हणजे काय असतं या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्हाला अनुभवायला सुद्धा मिळतील। आता वसुबारस म्हणजे बरेच जण काय करतात, फक्त गाय वासराची पूजा केली आणि गवारीच्या शेंगाची भाजी भाकरी केली म्हणजे माझी वसुबारस झाली, तर असं नाही। वसुबारस म्हणजे या दिवशी दिवाळीचा पहिला दिवा लावला जातो। आणि हो, पहिला दिवा कुठे कुठे लावला जातो हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर पहिला दिवा दिवाळीचा कोणत्या वेळेमध्ये लावायचा हे सुद्धा सांगणार आहे। या दिवशी कोणते मंत्र म्हणावेत, कोणता अध्याय आपण वाचायला हवा, त्याचबरोबर नैवेद्य आणि सर्वात महत्त्वाचं गोवत्स द्वादशीच्या दिवशी उपवास केला जातो। तुमच्याकडे केला जातो का नाही हे नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आणि तुमच्याकडे या दिवशी उपवास केला जात नसेल पण तुमची इच्छा आहे मला उपवास करायचा आहे, तर नक्कीच तुम्ही गोवत्स द्वादशीचा उपवास धरू शकता। या दिवशी काय करावं, काय टाळावं, उपवास असेल तर कोणते पदार्थ खावेत आणि कोणते पदार्थ खाऊ नयेत, कारण हा जो सण आहे तो गाई वासराशी संबंधित आहे। त्याच्यामुळे उपवास असेल तर काही गोष्टी या आपल्याला खायच्या नाहीयेत, त्या ज्या गोष्टी आपण खाल्ल्या तर आपल्याला दोष लागू शकतो। अशी संपूर्ण माहिती आणि सर्वात महत्त्वाचं, गाय वासराची जी आपण पूजा करतो, बरेच जण काय करतात की सकाळच्या वेळी सगळं करून घेतात, पण असं नाही। गाय वासराची पूजा करण्याचा सुद्धा एक मुहूर्त आहे, एक विशिष्ट वेळ आहे, त्या वेळेमध्ये आपण जर केली तर ते शुभ मानले जातं। बाकी तुमच्याकडे परंपरागत पूर्वापार चालत आलेल्या ज्या रूढी परंपरा आहेत त्यानुसारच तुम्ही हा दिवाळीचा जो सण आहे, अगदी सगळं वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, भाऊबीज, पाडवा, हे सगळं आपापल्या कुळाचाराप्रमाणे किंवा आपापल्या परंपरेप्रमाणे तुम्ही साजरं करावं। तुम्हाला जर वाटलं तर मी जे सांगते किंवा अजून तुम्ही व्हिडिओमध्ये कोणत्या जे काही ऐकताय त्यानुसार तुम्ही करू शकता, पण आपल्या रूढी परंपरा सोडून फक्त व्हिडिओमध्ये जे कोणाचं तरी ऐकलंय ते ऐकून आपण हे मोठे जे सणवार आहेत ते साजरे करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे। मी माझं सुद्धा सांगते, मी सुद्धा जे काही सणवार साजरे करते ते आमच्या घरामध्ये रूढी परंपरेनुसार सासूबाई जे सांगतात किंवा माझ्या मोठ्या जाऊबाई ज्या पद्धतीने सांगतात की कसं केलं पाहिजे त्याच पद्धतीने मी करते। कारण या पद्धतीने जर आपण आपले सणवार रूढी परंपरेनुसार साजरे केले तर त्याचा जो लाभ आहे तो आपल्याला आपल्या पुढे चालून आपले जे मुलं आहेत, त्यांचे मुलं आहेत, त्यांना होतो। आणि या रूढी परंपरा सोडून जर आपण फक्त व्हिडिओमध्ये ऐकून किंवा गुगलवर वाचून जर सणवार साजरे करत असू तर याचे दोष जे आहेत ना ते कुठेतरी आपल्यालाच लागतात आणि याचे जे प्रॉब्लेम्स येतात ना ते पुढे आयुष्यामध्ये आपल्याला आणि आपल्या मुलांनाच भोगावे लागतात। त्याच्यामुळे तुम्ही जे तुमच्या पद्धतीने तुमच्या घरामध्ये केलं जातं परंपरेनुसार ते सुद्धा योग्यच आहे। मी जे सांगतेय ते बरोबर आणि तुम्ही जे करताय ते चुकीचं असं आहे का, असं अजिबात नाही। कारण प्रत्येकाची देवाची भक्ती करण्याची, सणवार करण्याची, उपवास व्रत वैकल्य करण्याची आपापली एक पद्धत असते आणि त्यानुसार आपण करू शकतो। पण तुम्हाला काही वाटलं की त्याच्यासोबत मला दुसरं काही ऍड करायचं आहे, जोडायचं आहे, व्हिडिओ मधलं काही चांगलं वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता।
आता यंदा 2024 मध्ये गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस आलेली आहे, ती म्हणजे 28 ऑक्टोबर 2024 रोजी. या दिवशी आहे सोमवार. या दिवशी रमा एकादशी यालाच जोडून गोवत्स द्वादशी आणि यालाच वसुबारस म्हटलं जातं. खऱ्या अर्थाने 28 ऑक्टोबर 2024 पासून दिवाळीची सुरुवात होणार आहे, याची नोंद आपण सर्वांनीच घ्यायला हवी. आता या दिवशी गाय वासराची जी पूजा आहे ती खऱ्या अर्थाने संध्याकाळी करण्याची पद्धत आहे. संध्याकाळची जी वेळ असते ना, त्या वेळेमध्ये गाय वासराची पूजा केली जाते. पण बऱ्याच जणांकडे काय आहे की सकाळी गाय वासराची पूजा केली जाते. ते काही चुकीचं आहे का? तर बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चुकीचं काही नाही, पण तुम्ही काय करू शकता की ठीक आहे, सकाळी जरी गाय वासराची पूजा केली तर संध्याकाळच्या वेळी तुम्ही जिथे तुम्ही समजा घरामध्ये गाय वासराची मूर्ती ठेवून तुम्ही पूजा केली असेल तर तिथे दिवा लावा, धूप बत्ती लावा आणि संध्याकाळी गवारीची शेंग आणि भाकरीचा नैवेद्य जो आहे तो तिथे दाखवा. आणि सकाळी जेव्हा आपण पूजा करतोय तेव्हा एखाद्या फळाचा नैवेद्य दाखवा. किंवा तुम्ही जर सकाळीच तुमच्याकडे भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवत असतील तर तुम्ही सकाळी दाखवला तरी सुद्धा चालेल. आता या दिवशी काय करायचं आहे आणि काय टाळायचं आहे, कारण गोवत्स द्वादशीच्या दिवशी उपवास करण्याची सुद्धा पद्धत आहे. या दिवशी उपवास केला जातो. मग या उपवासाला काय खायचं आहे, काय खायचं नाही, कारण हा उपवास जो आहे तो गाय वासराशी म्हणजे गोवत्स द्वादशीच्या दिवशी आलेला आहे. या दिवशीचा जो उपवास आहे तो दिवसभर केला जातो आणि संध्याकाळी गाय वासराची पूजा केल्यानंतर गाय वासराला गवारीच्या शेंगाची भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो. या दिवशी चुकूनही गहू आणि मूग खाऊ नयेत. जे मूग असतात ना आपले, ते साल असलेले किंवा पॉलिश केलेले कोणते, कारण कमेंट विचारल्या जातात म्हणून सांगितलं. गव्हापासून बनवलेली पोळी किंवा काहीही खायचं नाहीये आणि मूग सुद्धा या दिवशी खायचे नाहीयेत. या दिवशी बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगाची भाजी खाऊन उपवास जो आहे तो सोडला जातो. या दिवशी म्हणजे गोवत्स द्वादशीच्या दिवशी दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ त्याचबरोबर तळलेले पदार्थ सुद्धा खात नाहीत. त्याच्यामुळे फराळाचं दिवाळीच्या जर तुम्ही काही बनवलेलं असेल तळलेलं वगैरे तर किंवा तुपाचा वगैरे कशात वापर केलेला तर ते खायचं नाहीये, कारण तूप जे आहे ते सुद्धा आपण दुधापासूनच बनवतो. या दिवशी चहा जरी प्यायचा असेल तर तो काळा चहा जो आपण म्हणतो तो तुम्ही पिण्याचा प्रयत्न करा. दुधापासून बनवलेला चहा पिऊ नका. गायीप्रती कृतज्ञता म्हणून हा जो सण आहे तो साजरा केला जातो. या दिवशी महिला आपल्या मुलाबाळांच्या चांगल्या आरोग्यासाठी व सुख समृद्धीसाठी वसुबारसची जी पूजा असते ना ती करतात. त्याचबरोबर या दिवशी दिवाळीची सुरुवात असल्या कारणाने दिवे सुद्धा आपल्याला लावायचे आहेत. दिवे आवर्जून संध्याकाळी 6 ते 7:30 या वेळेमध्ये लावायचे आहेत. कधी पण एकदम 8 वाजता लावले, 8:30 वाजता लावले असं करू नका, कारण जी तिन्ही सांजेची वेळ असते ती माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ आपण मानतो आणि त्या वेळेमध्ये खऱ्या अर्थाने दिवे जे आहेत ते आपल्या घरामध्ये लावायला पाहिजे. तसं तर रोजचा दिवा सुद्धा आहे देवासमोर किंवा तुळशी समोर, तो 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये लावायला हवा, कारण ही लक्ष्मी माता येण्याची वेळ आहे. तर दिवाळीचे दिवे सुद्धा याच वेळेत लावायचे आहेत. पहिला दिवा जो आहे दिवाळीचा, जो नॉर्मल आपण देवासमोर दिवा लावतो तो तर लावायचाच आहे, पण त्यासोबत दिवाळीला जे आपण पणत्या लावतो ना, तर पहिली पंक्ती जी आहे ती देवघरासमोर लावायची आहे. दुसरी पंक्ती जी आहे ती तुळशी समोर लावायची आहे आणि तिसऱ्या 2 पंक्त्या ज्या आहेत त्या तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर, उंबरठ्याच्या बाहेर दोन्हीही साईडला लावायच्या आहेत. आणि त्यानंतर मग तुम्ही तुमच्या गच्चीवर, तुमच्या बाल्कनीमध्ये, तुमच्या खिडकीमध्ये किंवा घरामध्ये जिथे कुठे तुम्हाला पणत्या दिवे लावायचे आहेत तिथे तुम्ही लावू शकता. या दिवशी आवर्जून गीतेतील 15वा अध्याय जो आहे तो वाचायचा आहे. हा तुम्हाला YouTube वरती किंवा Google वरती सहज मिळून जाईल. तुम्ही सकाळी गाय वासराची पूजा करत असाल तर ती पूजा झाल्यानंतर तुम्ही वाचू शकता किंवा संध्याकाळी जेव्हा आपण धूप बत्ती दिवा वगैरे लावतो त्या वेळेमध्ये वाचला तरी सुद्धा चालेल. या दिवशी आवर्जून तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा किंवा दिवसभर अगदी तुमच्या वेळेनुसार ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप सुद्धा आवर्जून करा. याशिवाय तुम्ही ओम नमो नारायणाय या मंत्राचा सुद्धा जप करू शकता.
या दिवशी सगळ्या घरातले लाईट बंद ठेवणे, पारुसं राहणे, अस्वच्छ राहणे, घरामध्ये आरडाओरडा करणे, दरवाजाच्या बाहेर सगळी घाण पडलेली आहे, दरवाजावर वाळलेलं तोरण आहे, संध्याकाळी माता लक्ष्मी घरात येण्याच्या वेळेमध्ये घरात अंधार आहे, तुम्ही घराच्या उंबरठ्यावर उभे राहिलेले आहात किंवा घरामध्ये आरडाओरडा भांडणं चालू आहेत, कोणी जेवण करत आहे, कोणी केस विंचरत आहे, असं अजिबात करायचं नाहीये। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही दिवाळीची सुरुवात आहे, त्याच्यामुळे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, घरातील सर्वांनी स्वच्छ आंघोळ करायची आहे, दरवाजामध्ये झाडून काढायचं आहे, छोटी का होईना रांगोळी काढायची आहे, आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे। आंब्याचे पानं नसतील तर तुम्ही अशोकाच्या पानांचं तोरण लावू शकता किंवा तुमच्याकडे जे काही आजकाल आपल्याकडे डेकोरेटिव्ह तोरण असतात ते सुद्धा लावू शकता। त्याचबरोबर या दिवशी शक्य झालं तर आपल्या उंबरठ्याला हळदीचं लेपन सुद्धा करा, कारण माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपण आपलं घर जे आहे ते सज्ज करत आहोत, तयार करत आहोत। त्यामुळे आणि संध्याकाळची जी दिवे लागण्याची वेळ आहे त्या वेळेमध्ये सुद्धा जे मी तुम्हाला दिवे जसे जसे लावायला सांगितले तसे दिवे तुम्ही लावू शकता। घरामध्ये टीव्हीवर किंवा मोबाईलवर जे स्तोत्र मंत्र तुम्हाला आवडतात माता लक्ष्मी संबंधित ते तुम्हाला लावायचे आहेत किंवा जे स्तोत्र मंत्र तुम्हाला येतात ते तुम्हाला म्हणायचे आहेत। तुळशीजवळ दिवा, अगरबत्ती, धूप लावायचे आहेत। दरवाजामध्ये दिव्यासोबत अगरबत्ती लावा, कारण माता लक्ष्मीला सुगंध प्रिय आहे। त्याचबरोबर देवघरामध्ये सुद्धा सुगंधित धूप बत्ती ती लावा आणि त्याचबरोबर संध्याकाळची जी वेळ आहे माता लक्ष्मी आपल्या घरात येण्याची त्यावेळेला आपल्या घरातील वातावरण जे आहे ना ते शांत आणि हसत खेळत ठेवण्याचा प्रयत्न करा आणि आनंदाने उत्साहाने हा जो आपला दिवाळीचा सण आहे सर्वात मोठा सण म्हणजे आपला दिवाळी असतो तर तो मोठ्या उत्साहाने साजरा करा। एकही दिवस स्किप करू नका की चला याला काय आहे त्याला काय आहे, फक्त भाऊबीज फक्त लक्ष्मीपूजन किंवा धनत्रयोदशीच आमच्याकडे केली जाते तर असं करू नका। खऱ्या अर्थाने वसुबारस पासून दिवाळी जी आहे ती साजरी करायला सुरुवात करा। नमस्कार।